राजा शाहूच्या नेता इतिहासाच्या उजळवल्या लोकांची मागणी असते सारखीच गाड्यांची. राजर्षी शाहू महाराज शिंदे साहेब लंडनला गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी एक नांगर बघितला. त्याचं चित्र स्वतः शाहू महाराजांनी ड्रॉइंग केलं. कोल्हापूरला आले आणि किर्लोस्करांना दिलं ते असलेल्या योजनेच्या संदर्भात केलेल्या त्रुटीबद्दल आंदोलन केलेलं आहे. मी आजही सांगतो सरकारला, पांडुरंगाच्या दारात आहोत आम्ही. आंदोलन श्रेयवादाचं नाही. काही लोक वेगवेगळ्या प्रकारची भाषा करतात. आंदोलन सरकारच्या असलेल्या नियमावलीच्या अटी शर्तीच्या विरोधात आहे. कर्जमाफी आपण दिली, या कर्जमाफीचा फायदा हा किती टक्के शेतकऱ्यांना होतोय ते काल आपल्याला बघितलं असेल. शेतकरी संघटनेचे नेते, चळवळीचे नेते नवले साहेबांनी डिटेलमध्ये दिलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे लाडक्या बहीण योजनेसारखे 85 लाख लाभार्थी महिलेला भगिनींना आमच्या वगळलं गेलं. तसं योजना जाहीर करायची, त्या योजनेतून जितके रद्द करता येईल आणि सरकारी पैसा वाजवता येईल तेवढा प्रयत्न करतायत अशी तक्रार, अशी चर्चा शेतकऱ्यांची आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या असलेल्या विचाराला आणि त्यांच्या मागण्याला आवाज उठवण्याचा प्रयत्न आज रोहित पवार करतायत. मला वाटतं महाराष्ट्रातून आता त्यांना पाठिंबा भेटतोय. आपल्याला आपल्या वतीने मी सरकारला विनंती करेन, मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री, सर्वांना आम्हाला श्रेयवाद नको आहे. खरं म्हणतं तर हा महाराष्ट्राचा बळीराजा हा गेल्या अनेक वर्षापासून अडचणीत आहे. येणारा काळ सुद्धा दुष्काळाचा प्रचंड आहे. त्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये परत हा बळीराजा कोलमडला, अनेक आत्महत्या होऊ शकतात. आणि म्हणून आपल्याकडे काही लोक म्हणतात की कर्ज फार आहे सरकारच्या तिजोरीवर. अजून 1 लाख कोटी काढलं आणि ते सरकारच्या तिजोरीवर जरी बोजा पडला आणि तो बळीराजासाठी पडला तर विरोधक जरी आम्ही असलो तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांच्या विरोधात आवाज उठवणार नाही. परंतु तुमच्या अटी शर्ती एवढ्या आहेत सरसकट. जेव्हापासून 2017, 19, 24 पासून जेवढ्या तुम्हाला कर्जमाफीच्या योजना जाहीर झाल्या, जे शेतकरी लाभार्थी होते ते मिळाले नाही. तुम्ही 50,000, 2 लाख नियमित कर्ज भरा, तो नियमित कर्ज भरेल, त्याने हप्ते भरलेले असतील त्याला परत कर्जमाफी, हे सगळ्या अटी शर्ती काढाव्या. सरसकट 2 लाख कर्जमाफी करावी, त्याच्यासाठी नियम बनवावे आणि तशी योजना जाहीर करावी अशी मागणी. सरकार निवडणुकीत मग्न आहे का? याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. 100%. मला एक सांगा, आता आचारसंहितेचं कारण सांगतात, परंतु कॅबिनेटमध्ये निर्णय झाला की सरकारने कॅबिनेटमध्ये कर्जमाफीचा निर्णय घेतला तेव्हा आचारसंहिता कुठे होती? आचारसंहितेचा GR काढायचा तो इम्प्लिमेंट तुम्ही आचारसंहितेनंतर करणार आहे ना. मग निवडणूक आयोगाने तुम्हाला परवानगी दिलेली आहे. आता एखाद्या पक्षाचा लोकप्रतिनिधी तिथं आंदोलनाला बसला म्हणून तो लांबवत नेऊ नये अशी विरोधकांचा आवाज विरोधक उभा करतो ना, तो लांबवत नेऊ नये अशी आमची प्रामुख्याने विनंती सरकारला हात जोडून. आज संध्याकाळपर्यंत निर्णय नाही झाल्यास रोहित पवारांनी नागपूर पायरीजवळ आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. याच्यामुळे सरकारवर दबाव पडेल किंवा सरकार निर्णय घेईल काय? आज आम्ही बरेच लोक या आंदोलनाला पाठिंबा द्यायला रोजच्या रोज येत आहेत. नेते मंडळ येतात, विविध पक्षाचे नेते मंडळ येतात. आता काँग्रेसचे लोक पासून सगळे आलेले आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, आंदोलनाची दखल घेतली नाही तर राज्यभर या आंदोलनाचे पडसाद उमटतील. सरकारने यातून मार्ग काढावा. निवडणुका होतात जातात, पण त्या निवडणुकीला उभं करणारा, महाराष्ट्राला उभं करणारा शेतकरी आहे. त्याकडे प्रामाणिकपणे त्यांनी अर्थव्यवस्था बिघडेल, बँका उडतील आणि योजना तुम्ही जाहीर केली ना. तुम्ही तर सरकारला ज्या वतीने कर्जमाफी जाहीर केली त्या बाबतीमध्ये जे निकषात बसत नाही त्यांना फक्त द्या एवढंच सांगितलेलं आहे. तुमच्या नियम अटी शेतकरी फक्त कमी करा, तेवढ्या शिथिल करा आणि 2 लाख रुपये द्यायचे. फार तुम्ही देतात ना, आणि नियमित भरणार 50,000 देतात, फक्त 1.5 लाख वाढून द्यायचे. त्यामुळे किती बुडून बसणार बँका आणि संस्था. तुम्ही सांगा की ही दिल्यानंतर परत कर्जमाफी देणार नाही, मग तुम्हाला तो बर्डन येणार नाही. भाजपचे मंत्री असं आहे की शेवटी पांडुरंगाच्या समोर ज्यावेळेला आंदोलन होतं ते देवाला स्मरून होतं. ठीक आहे, आता टीका करणारे टीका करतात, वडापाव खाऊन आंदोलन करतात, त्यांची ती सवय असते. ते ज्या वेळेला आंदोलन करत होते त्यांचा तो अनुभव त्यांनी सांगितला असेल.
मला सांगा, मुख्यमंत्र्यांची वगैरे पक्षाच्या वतीने काय बोलणं झालंय का तुमचं? आणि मी आज आलेलो आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कुठे आहे? महाराष्ट्रात सर्वत्र आंदोलन कधी रस्त्यावर सुरू होणार? असं आहे की दुसरा तिसरा दिवस आताची आहे, चर्चा वरिष्ठ पातळीवर आम्ही करतो आहोत. आज आम्ही मुख्यमंत्री वगैरे बाकीच्यांशी सर्वांची चर्चा करतो. मुख्यमंत्री सकारात्मक होते अशा प्रकारची चर्चा करण्याचा प्रयत्न मी करेल. काल पवारसाहेबांची चर्चा झाली, त्यांची वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. हे केल्यानंतर जर त्या ठिकाणी आंदोलनाचं व्याप्ती वाढत गेली, जर दिवस वाढत गेले तर राष्ट्रवादी ड्रॉइंग आणि म्हणले मला असा नांगर बनवून द्या. किर्लोस्कर म्हणाले माझ्याकडे कच्चा माल नाही. शाहू महाराजांच्याकडे त्या काळी शिवकालीन वाड वडिलांच्या आठवणी असणाऱ्या तोफा होत्या. शाहू महाराजांनी त्या तोफा किर्लोस्करला दिल्या. शाहू महाराजांचे सहकारी म्हणाले "अरे तुझा राजा शाहू तुझ्या नांगरासाठी त्याने तो भाग्याच्या विक्रमल्या."